रूप पाहता लोचने रूप पाहता Come on.
सांगतो तुम्हासी भदारी विठ्ठला, सांगतो तुम्हासी भदारी
Thank you.
करिता भरोबरी दुरावसी दुरे बाबाजी पुरी वाहवसी काही नलगे एक भावचे कारण काही नलगे एक भावचे कारण तुका म्हणे आन विठोबाजी करिता बरोबरी दुरावसी दुरी बाबाजी पुरी वाहवसी पांडुरंग करू दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचे चरण संताचे चरण संताचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास दुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीरध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथम् ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहिते तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः जय जय श्री राधा जय जय नवला किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर हे दुख भंजन मारुती नंदन हे दुख भंजन
अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता आता माझे भवा अंतराय नको रे देवा आले भगात करीते तुझेच नाम उच्चारिते मस्तक माझे पाया मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी यवार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताचा हे वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी ईश्वर चिंतना करता निवडलेला अभंग यच्चावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह अखंड झिजवणारे वारकरी संप्रदायाचा आद्य कळस की ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस असे जिजाई रमण जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातील सुंदर असा 3 चरणाचा माणूस म्हणून नरदेहाला आलेल्या जीवाला हिताचा नवे नवे कल्याणाचा मार्ग दाखवणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पहासा परिहार देणं वक्त्याचा आद्य किंवा क्रमशः कर्तव्य आहे. या न्यायानं की निमित्तानं सेवा आहे. तर बघा, पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं वाकडी खंडोबाची तालुका राहता या ठिकाणं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, हनुमंतरायांच्या कृपेनं, खंडेरायांच्या कृपेनं आपलं आराध्य दैवत या सर्वांच्या कृपेनं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं की ज्याच्या सत्तेशिवाय या विश्वामध्ये कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही, त्याच्या सत्तेशिवाय सूर्य देखील उगवू शकत नाही. भगवद्गीतेमध्ये सांगितलं जातं, गतीर भरता प्रभू साक्ष निवास सत्शरणम श्रुत प्रभू व प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम किंवा म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता असा असणारा सत्ताधीश भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, त्याचप्रमाणे योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज व ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं हिंदूंचं धर्मरक्षण करणारे, आपल्या सर्व हिंदू रक्षांची मुहूर्तमेढ रोवणारे गुरुवर्य महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं, प्रेरणेनं चालू असलेला हा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा गेल्या 47 वर्षापासून चालू आहे. आणि 47 वर्षातलं आजचं पहिलं आपलं पदार्पण आहे. 47व्या वर्षातलं 47 वर्षापासून चालू असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा अविरतपणे चालू आहे. बघा, ज्यांनी याची मुहूर्तमेढ रोचवली, ज्यांनी याची सुरुवात केली, असं मला समजलं, आल्या आल्या कळालं की ज्यांनी सुरुवात केली असे असणारे ज्यांचे आज संत पंगत आहेत, आदरणीय स्वर्गीय हरिभक्तपरायण अन्याबापू केशव लहारे यांनी काय केलंय, मुहूर्तमेढ रोवली. म्हणून ज्यांनी परमार्थ आपल्याला सुरुवात करून दिला त्यांच्या संत पंगत देखील आहे. म्हणून सुंदर असं आयोजन नियोजन सर्व मंडळींनी या ठिकाणी ग्रामस्थानं केलेलं आहे. म्हणून पुनश्च एकदा सर्वांचे आभार ऋण व्यक्त करेल. बघा, एवढा सुंदर सोहळा तुम्ही पार पाडताय, किती गोड काढताय. मला आवडेल एवढा गोड नाही, तर त्या बघा हनुमंतरायांना आवडेल,
त्या खंडेरायांना आवडेल, सद्गुरू नारायणगिरी बाबांना आवडेल, सद्गुरू गंगागिरी बाबांना आवडेल, एवढा गोड तुम्ही करत आहात. म्हणून तुमचे पुनश्च एकदा आभार मानल. सर्व आयोजक, नियोजक, संयोजक मंडळीचे पुनश्च एकदा आभार. कीर्तनासाठी उपस्थित असणारे सर्व ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी सादर दंडवत घालते. आता सर्वांचं नाव मला माहीत नाही, सर्व चेहरे अपरिचित आहेत, पण तुम्ही सर्वजण माझेच आहात असं ग्राह्य धरते आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आता सर्वांचा नामोल्लेख झाला असं ग्राह्य करते. त्याचप्रमाणे गायनाची अतिशय गोड साथ करणारे आपल्याच परिसरातले आहेत का बाहेरगावचे? बाहेरगावचे हरिभक्तपरायण मधुकर रामभाऊ महाराज नादीकर असतील, हरिभक्तपरायण गोरख महाराज जाधव असतील, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण कैलास महाराज ठोंबरे असतील, सुंदर त्यांचे, त्याचप्रमाणे किशोर महाराज असतील. सर्वांची गोड साथ या ठिकाणी गायनासाठी आहे. त्याचप्रमाणे माझ्या गुरुस्थानी असणारे माझे पती हरिभक्तपरायण संत कथाकार विकासजी महाराज हापसे असतील, तेही आज या ठिकाणी गायनासाठी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक. त्याचप्रमाणे गावातील सर्व टाळकरी वजनी मंडळ, त्याचप्रमाणे आदरणीय जे आपले ज्ञानेश्वरीचं पारायणाचं व्यासपीठ नेतृत्व करतायत हरिभक्तपरायण, आपल्या सर्वांचं आदरस्थान हरिभक्तपरायण अशोक महाराज ठेंगे. त्याचप्रमाणे साई चरित्र पारायण देखील सोहळा आहे. हरिभक्तपरायण त्याचं नेतृत्व करणारे किशोर महाराज भालेराव वाकडीकर हे आज या ठिकाणी उपस्थित आहे. विनेकरी बाबा असतील, तुळशीवाल्या मावशी असतील, हे बालगोपाळ असतील, परिसरातील सर्व वाकडीकर वजनी मंडळ असेल, चोपदार बाबा असतील, तुमची साथ पाठीमागं आहे. भिवू नको मी तुझ्या, तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणं सेवा करण्याचा योग आला, तुम्हा मायबापांच्या दर्शनाची संधी ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली, असे असणारे आमचे अच्युत दादा असतील. त्यांनी माझी कणगरला आमच्या राजूभाऊ नालकर त्यांनी मला फोन केला, संपर्क केला. त्या ठिकाणी त्यांनी सेवा श्रवण केली होती आणि त्यांच्या संपर्कामुळे आज या ठिकाणं भगवान खंडेरायांची, हनुमंतरायांची, गंगागिरी बाबांची सेवा करण्याची संधी तुम्ही सर्व आयोजक, नियोजक, संयोजक मंडळींनी मला दिली. म्हणून पुनश्च एकदा तुमचे आभार. सर्व टाळकरी मंडळी असतील, त्याचप्रमाणे मृदुंगाची अतिशय गोड साथ करणारे मृदुंग महामेरू, मृदुंग अलंकार, मृदुंग सम्राट, द्याव्या तेवढ्या पदव्यात कमी आहेत. आमच्या प्रतीक महाराजांसाठी प्रतीक महाराज कोळसे आदरणीय, बघा जगदाळे गुरुजींचे शिष्य आहे ते, असं त्यांचं वाजवणं बघितलं की आम्हाला प्रति जगदाळे गुरुजीच दिसतात. म्हणून फार गोड वाजवणं त्यांचं देखील आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचप्रमाणे अतिशय गोड हार्मोनियमची उत्कृष्ट साथ करणारे हरिभक्तपरायण महेश महाराज फार गोड वाजवत आहेत. इतकं गोड वाजवत आहेत की माझ्या स्वराला स्वर लागला जातोय, म्हणून फार त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचप्रमाणे सिस्टीमवाले दादा, तुम्ही पण फार गोड सुंदर ऑपरेटिंग करतायत. तुम्ही म्हणताल सगळ्यांचं गुणगौरव झालाय, पण आम्ही काय केलं, तुमचं तर फार महत्त्वाचं काम आहे. आता मी कितीही सुंदर सांगू द्या, त्यांनी बिंबीच्या देठापासून गाऊ द्या, यांनी जीव तोडू तोडू वाजवू द्या, परंतु जर याच्यातून आवाज आला नाही तर काहीच उपयोग नाही. म्हणजे सर्वात महत्त्वाचं काम सिस्टीमवाल्या दादांचं आहे, फार सुंदर आहे. गावातलीच आहे का, फुलतांब्याची, सुंदर आहे. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. महिला वर्ग, पुरुष वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहात. बघा, खास करून महिला वर्गाची उपस्थिती प्रार्थनीय आहे, जास्त आहे का, तर आज तुमचा उमेदवार तुमच्या समोर उभा आहे, बरोबर. तुमचा उमेदवार जरी तुमच्या समोर उभा असला तरी आज या ठिकाणं मी तुम्हाला मत मागायला आलेली, बोला ना, मत मागायला आलेली, मी संतांचं मत तुमच्या हृदय पटलावरती विमण्याकरता आले. विठ्ठल 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 त्याचप्रमाणे गावातले सर्व असणारे महाराज मंडळी, आदरणीय कीर्तनकार हरिभक्तपरायण सुनील महाराज कोळपकर असतील, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण राजू महाराज काटे असतील, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आहे, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. अज्ञानानं जर एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं नाव राहिलं, दिलगिरी व्यक्त करते, शेवटपर्यंत घेऊन जाऊ. आता ज्यांची आज संत पंगत आहे, हरिभक्तपरायण स्वर्गीय अण्णाबापू केशव लहारे यांच्या स्मरणार्थ श्रीमान विठ्ठलपंत, विठूपंत आद्याबापू लहारे
श्री तात्यासाहेब अण्णाबापू लहारे. आता ह्या दानाविषयी तर मी तुमच्यावरती शेवटपर्यंत बोलणार आहे, शेवटी सांगणार आहे. कारण की पत्रिकेमध्ये जे वाचलंय ना पहिल्यांदा, ते वाचून आनंद वाटला. लेने को हरिनाम और देने को, म्हणजे फार सुंदर आहे. याच्यावरती मी बोलणारच आहे, पण शेवटी बोलल. अगोदर ती अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवेल. तसं पाहायला गेलं तर मी सांगत नाही बरं, अभंग सुटेल की नाही. माणसं सुटतील पण अभंग सुटू शकत. पण जितकी जितकी वेळ आपल्याकडे संकल्पित आहे तेवढ्या वेळेमध्ये आपण अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंग फार सुंदर आहे, जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आता अभंगाचा भावार्थ अगोदर सांगते, मग अभंगाचा विस्तार करता येऊ अगर न येऊ, वेळ भेटू अगर न भेटू, पण त्याचा भावार्थ समजून घ्या. जगद्गुरु तुकोबरायांनी या ठिकाणी फार सुंदर हिताचा कल्याणाचा उपदेश आम्हाला जीवाला केलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, काय सांगतात? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, पण कुणाला सांगितलं? तुम्हाला सांगितलं, मला सांगितलं, आपल्या सगळ्यांना सांगितलं की बाबा रे काय करा, विठ्ठलाचं भजन करा, त्या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची भक्ती करा, त्याचं नामस्मरण करा, त्याचं चिंतन करा. जर नाही भजन केलं तर काय होणार आहे? तुमचा आमचा जन्म वायाला जाणार आहे. नाही तरी गेला जन्म वाया. आता वाया जाणं कशाला म्हणायचं? शब्दशः अर्थ सांगते बरं. वाया जाणं कशाला म्हणायचं? जी गोष्ट ज्याच्या करता दिली त्याच्या करता तिचा वापर न होणं म्हणजे काय होणं? वायाला जाणं. अजून पुढून सांगते, तुम्ही सर्वजण कीर्तनासाठी आलात, सप्ताह करताय, पण या ठिकाणी आल्यानंतर कोणी कोणत्या मार्गाने परिसरातून आलं, कोणी 4 व्हीलरने आलं, कोणी 2 व्हीलरने आलं, कोणी पायी आलं. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या मार्गाने आलाय. पण या ठिकाणी आल्यानंतर जर प्रत्येकाला कशाचा ना कशाचा त्रास आहे, मायबाप आजारी व्यक्ती नाही असं तर व्यक्ती नाही, बरं कोणताच व्यक्ती नाही, माणूस नाही, प्रत्येकाला कशाचा ना कशाचा त्रास आहे. काही ना मणक्याचा त्रास, काही ना गुडघ्याचा त्रास, काही ना पाठीचा त्रास, काही ना याचा पण त्रास. पण तरी देखील या ठिकाणं बसलात. पण या ठिकाणं बसल्यानंतर जर तुम्ही भगवत नामचिंतन श्रवण केलंच नाही तर हा सर्व केलेला खटाटोप काय झाला? वाया गेला. नाही तरी गेला जन्म वाया. अजून पुढे जाऊन सांगते वाया जाणं कशाला म्हणायचं आहे का. आता बघा, हा काय आहे? काय आहे? बोलता येते तुम्हाला? दिसतं ना माईक आहे. कशा करता आहे? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचावा याकरता. परंतु या माईक मधून जर माझा आवाज यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही तर ही वस्तू काय झाली? वाया गेली. अगदी तसंच आहे. नरदेह म्हणजे एक प्रकारची वस्तू. या नरदेहाला येऊन जर भगवंताचं भजन, नामस्मरण, चिंतन झालं नाही तर तुमचा आमचा नरदेह काय होईल? वायाला जाईल. नाही तरी गेला जन्म वाया. मग आता जन्म वायाला जाऊ नये. लोक म्हटले ठीक आहे जगद्गुरु तुकोबराय, आम्ही आमचा जन्म वाया जाऊ देणार नाही, पण आम्ही संसारिक आहोत, आम्हाला एकदा संसाराची भरोभरी करू द्या. एकदा का संसार पूर्ण झाला मग आम्ही परमार्थ करायला काय झालो? मोकळे झालो. पण संसार ही पूर्ण होणारी गोष्ट. संसार इति संसार कितीही जरी केला तरी तो अपूर्ण राहतो, त्याचं नाव संसार. आणि थोडा जरी केला तरी तो तुम्हाला पूर्णत्वाकडे घेऊन जातो, त्याचं नाव परमार्थ. म्हणून जेवढी बरोबरी कराल, बरोबरी करणं म्हणजे हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल, पण काहीच केल्यानं संसार पूर्ण होत नाही. जेवढी बरोबरी करू तेवढं भगवान परमात्म्यापासून दूर जाऊ आणि एक दिवस या भवसिंधूच्या पुरामध्ये तुम्हा माझीवाला वाहून जावं लागेल. भवसिंधूचा पूर म्हणजे जन्म मरणाचा. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित, किंवा पुनरपि जननम पुनरपि मरण पुनरपि जनने जठरेश यह संसारे खल दुस्तार कृपया पारे पाहि मुरार भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या जीवनातून टाळायच्या असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? देवाचं भजन करावं लागेल. मग तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जगद्गुरु तुकोबरायांचं सांगणं पटलं. तुम्ही म्हटले तुकोबराय
ठीक आहे, आम्ही देवाचं भजन करायला तयार आहोत, पण काय लागतं देवाचं भजन करायला? धन लागतं, दौलत लागते, पैसा लागतो, काय लागतं? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवाला तुमचं धन नको, पैसा नको, काहीच लागत नाही. देवा कारणे भव तस्मात द्यावे न लगे फार सेवित, किंवा जाकी रहे भावना जैसी प्रभू मूरत देखी तैसी. तो भगवान परमात्मा कसा आहे ना, निराकार हूँ ना साकार हूँ, भक्त की भावना से तदाकार हूँ. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवाला काय लागतं? भाव लागतो. भावाशिवाय देव आपलासा होत. हरिपाठात प्रमाण आहे, भावबळे आकळे, काय याच्यातलं काहीच न कळे. भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवडे तैसा हरी. देवाला काय लागतं? भाव लागतो. तुमच्या चित्ताची शुद्धता लागते, एकाग्रता लागते. शुद्ध अंतकरणानं केलेलं भजन हे देवाला आवडतं. म्हणून काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आण विठोबाची. असं जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याची शपथ घेऊन आण वाहून सांगतात, तुझी आण वाहिन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासूनिया. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासूनिया. काही नलगी एक भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची. भावाशिवाय देव आपलासा होत नाही. आणि भावा व्यतिरिक्त काही करायला जाल महिला मंडळ, तर करिता भरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी. या भवसिंधूच्या पुरामध्ये तुम्हा जीवाला वाहून जावं लागेल. हा झाला अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचं चिंतन कळालं? काही सांगितलं जगद्गुरु तुकोबरायांनी? तुमच्या आमच्या हिताचा उपदेश सांगितला, तुमचं आमचं कल्याण सांगितलं, भलं सांगितलं की बाबा रे, जीवन जगत असताना काय करा? भगवंताचं भजन करा. भजना करता तुम्हाला आम्हाला हा नरदेह मिळालाय, म्हणून या नरदेहाची काय करून घ्या? सार्थकता करून घ्या. आता बघा, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, फार सुंदर आहे, सोपा आहे, सर्वांना रुचेल, पचेल, समजेल, उमजेल असा आहे. अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत सांगणार आहे. किचकट तत्वज्ञान तुमच्या समोर मांडणार नाही, सगळ्यांच्या गळी उतरेल असं ज्ञान तुमच्या समोर ठेवणार आहे. मनाचं सांगणार नाही बरं. या ठिकाणं वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचंच मत मी तुमच्या समोर मांडणार आहे, मनाचं काहीच सांगणार नाही. म्हणून बघा, फार सुंदर आहे, पण अगदी सर्वांगाचे कान करून ऐका. स्थित प्रज्ञासारखं बसू नका. स्थित प्रज्ञस्य क्या भाषा, म्हणजे कसं दुष्काळातून आणून ठेवल्यासारखं. 72चा दुष्काळ कसा होता तसं तसं बसू नका. विचारलेल्या प्रश्नांची होकारार्थी नकारार्थी उत्तर देत. कारण की कीर्तन प्रवचन एकट्याचं, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद, येथे प्रत्येकाचं सहकार्य लागतं माईबाप. त्याच वेळेस या गोष्टी होत असतात. मी जास्ती वेळ तुमचा घेणार नाही, फक्त एकच तास, शॉर्ट बट स्वीट, थोडं बरी निरव मोजकच, पण तुमच्या उद्धाराचा देण्याचा प्रयत्न करील. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. माझे जगद्गुरु तुकोबराय एक संत आहे. महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक साधू संत जन्माला आलेत. या धर्ममंडपात बसलेला असा एकही व्यक्ती नाही की त्याला संत माहित नाही, जगद्गुरु तुकोबराय माहित नाही, त्याला श्री एकनाथ महाराज माहित नाही, श्री संत नामदेव महाराज माहित नाही, त्याला श्री संत बाळूमामा माहित नाही, त्याला कोणते संत माहित नाही असं एकही व्यक्ती नाही. प्रत्येकाला संत माहित नाही. बघा, या सर्व संतांचं एकत्रीकरण करून संत श्रेष्ठ बहिणाबाई या वारकरी संप्रदायाची इमारत उभी करतात. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकार जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. माझे जगद्गुरु तुकोबराय या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान झाले. म्हणून असामान्य व्यक्तिमत्व आहे, सामान्य नाही बरं. माझे जगद्गुरु तुकोबरायांचं सदैव वैकुंठ गमन आहे. निसर्गाच्या नियमांचं त्यांनी उल्लंघन केलंय.
निसर्गाच्या नियमाचं उल्लंघन तुम्हा माझीवाला करता येत नाही, पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केलंय. म्हणून असामान्य व्यक्तिमत्व आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे. त्यांची परमार्थातली उंची जर मांडायला गेलं तर त्यांच्या उंचीसमोर आकाश सुद्धा ठिंगणं आहे. अनुरेणू या थोकणा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनुरेणू या थोकणा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनुरेणू या थोकणा तुका आकाशा एवढा, अनुरेणू या तुका आकाशा एवढा. अनुरेणू या थोकणा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, आकाशा एवढा. आकाशा एवढा, आकाशा एवढा. अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. आकाश एवढी त्यांची उंची आहे. मी सांगेल मायबाप, आकाश सुद्धा त्यांच्या समोर काय आहे? ठेंगणं आहे. एवढी महान माझे जगद्गुरु तुकोबर आहे. त्यांची परमार्थातली उंची एवढी मोठी आहे. त्यांची भक्ती नव्हे तर भक्तीची पराकाष्ठा आहे. किती महान भक्ती आहे जगद्गुरु तुकोबरायांची. सांगायला गेलं ना मायबाप, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा जीवनामधला जो वेळ होता ना भजना व्यतिरिक्त, किती वेळ वाया जायचा. शिंक जांभाई खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. जितके वेळ माणसाला शिंक येईन, खोकला येईन, जांभई येईन, इतकाच वेळ त्यांचा भजना व्यतिरिक्त जायचा. पण आपला इतकाच वेळ देवाच्या कार्याकरता लागला जातो, भजना करता लागला जातो. शिंक आली तर आपल्या तोंडात देवाचं नाव येतं, आच्छी राम, बरोबर. खोकला आला तर राम राम, जांभई आली तर राम राम. तसं आपल्या तोंडात देवाचं नाव येत नाही. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती नव्हे तर भक्तीची काय आहे? पराकाष्ठा आहे. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना या वारकरी संप्रदायाचं नाक म्हणतात मायबाप. काय म्हणतात? नाक म्हणतात. या परमार्थाचं नाक म्हणतात. आता नाक होणं सोपं नाही बरं महिला मंडळ. साधी नाकावर माशी बसलेली सुद्धा माणसाला सहन होती का? होत असेल तर सांगा, माझ्या बरोबर घेऊन आले तुमच्या नाकावर सोडून बघू. आपल्याला साधी नाकावर माशी बसलेली सुद्धा सहन होत नाही, इतकं पटकन राग येतो. पण माझे जगद्गुरु तुकोबर आहे, या परमार्थाचं नाक आहे. तुम्ही म्हणताल ताई तुमच्याकडे काय पुरावा आहे की जगद्गुरु तुकोबरायांना तुम्ही परमार्थाचं नाक म्हणता, या वारकरी संप्रदायाचं नाक म्हणता? पुराव्यानिशी बोलल, मनाचं काहीच सांगत नाही. या ठिकाणी वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मत आहे. आपलं मत मांडावं घरी, कुठं? बायकोसमोर, नवऱ्यासमोर, बरोबर आहे की नाही? या ठिकाणं ते मत मांडून चालत नाही. या ठिकाणं वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मत आहे. श्री एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये या परमार्थाच्या नाकाची फार सुंदर व्याख्या केली. परमार्थाचे मुख्य बीक निरपेक्षता तेची नासिक, तेने विनते निर्नासिक, कैसे सुख सापेक्ष. परमार्थाचे मुख्य बीक निरपेक्षता तेची नासिक. निरपेक्षता म्हणजे काय? मनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसणे. स्वार्थ नसणे म्हणजे काय? त्यागाची भावना. त्याग म्हणजे जीवनातलं कडकडीत वैराग्य. असं कडकडीत वैराग्य कुणाकडे आहे? जगद्गुरु तुकोबरायांकडे आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना परमार्थाचं काय म्हणतात? नाक म्हणतात. आणि त्या नाकाला भक्तीचा शेंडा आहे. काय आहे? भक्तीचा शेंडा आहे. बघा, शेंड्यावरून चेहऱ्याचं सौंदर्य, नाकावरून चेहऱ्याचं सौंदर्य ठरवलं. आपल्या नाकाला काय पाहिजे? धार पाहिजे, शेंडा पाहिजे. काय पाहिजे? शेंडा पाहिजे. नाकाला धार पाहिजे, पण धार नको. नाकाला धार हवी पण धार नको.
नाकाला धार हवी, पण धार नको. ज्याला समजलं त्याला समजलं, ज्याला नाही समजलं त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं. नाकाला धार पाहिजे, म्हणजे त्या नाकाला काय पाहिजे? शेंडा पाहिजे, पण त्या शेंड्याला स्वच्छता पाहिजे. माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या नाकाला भक्तीचा शेंडा आणि वैराग्याची काय आहे? स्वच्छता आहे. अशी असणारे जगद्गुरु तुकोबराय तुम्हा मला सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. आता जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं, अभंगातला पहिला शब्द आला सांगतो. काय? सांगतो. कुणी विचारलं का जगद्गुरु तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगा म्हणून? बोला ना, विचारलं का? नाही विचारलं. तरी देखील जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मायबाप सांगायला गेलं या समाजामध्ये एवढे सांगणारे आहेत की ऐकणारे कमी पडतील, एवढे सांगणारे आहेत. पण बाबा सांगतात कोण, सांगतात काय आणि सांगतात कुणाला, हे फार महत्वाचं आहे. विठ्ठल 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 या ठिकाणी सांगतात जगद्गुरु तुकोबराय, सांगतात तुम्हा मला आणि सांगतात तुमच्या आमच्या हिताचं. समाजात कितीही सांगणारे असू द्या, पण सांगणाऱ्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजे. सांगणाऱ्याचं सांगणं अधिकाराचं पाहिजे, सांगणाऱ्याला त्याचा अनुभव पाहिजे आणि सांगणाऱ्याचं सांगणं महिला मंडळ हिताचं पाहिजे. 3 गोष्टी असल्या तर ऐकायला हरकत नाही. ऐका, सांगणाऱ्याचं सांगणं अधिकाराचं पाहिजे. आता अधिकार कशाला म्हणायचं अगोदर मी तुमच्या समोर मांडणार आहे. अधिकार कशाला म्हणायचं? आधी आपण करायचं, मग इतरांना सांगायचं, याला म्हणतात अधिकार. आता उदाहरण सांगते, मग तुमच्या लक्षात येईल. मी जर म्हटलं उद्या अख्खं खंडोबाची वाकडी बंद राहील, काय? उद्या अख्खी खंडोबाची वाकडी बंद राहील, ठेवल का हो कुणी बंद? ठेवल का महाराज? नाही ठेवणार. पण हेच वाक्य देशाचे पंतप्रधान साहेब बोलले, उद्या खंडोबाची वाकडीच काय, उद्या अख्खा महाराष्ट्र बंद राहील. कुणाला चालू ठेवण्याची हिंमत नाही, तो त्यांचा अधिकार. अधिकार म्हणजे आधी आपण करायचं, मग इतरांना सांगायचं. अजून पुढे जाऊन सांगते, रस्त्यानं चाललो आणि चालता चालता एखाद्या व्यक्तीला आपण म्हटलंय तुझ्याकडे पाहावं लागतं बरं. काय म्हटलो? तुझ्याकडं पाहावं लागतं. ते म्हणे काय पाहायचं घे पाहून, असंच म्हणेल ना. पण हेच वाक्य जर एखादे DYSP साहेब बोलले, हे तुझ्याकडं पाहावं लागतं बरं, रात्रभर झोप येणार नाही. काय कारण असेल? काय गुन्हा केला? काय चूक केली? नाना प्रकारचे प्रश्न डोक्यामध्ये येतात. का? तो त्यांचा अधिकार. अधिकार म्हणजे आधी आपण करायचं, मग इतरांना सांगायचं. तर ऐका, उदाहरण सांगते, मग तुमच्या लक्षात येईल. बघा, एक महिला, एक बाई आपल्या मुलाला घेऊन नाथ महाराजांकडं गेली. नाथ महाराजांकडे घेऊन गेली आणि नाथ महाराजांना म्हणू लागली, महाराज हा माझा जो मुलगा आहे ना, तो फार गुळ खातोय, पण काही केले ना गुळ सोडायचं नावच घेत नाही, गुळ खाण्याचं बंदच करत नाही. तर नाथ महाराज म्हणले, काऊ मावशी एक काम करा, या मुलाला घरी घेऊन जा आणि 8 दिवसांनी पुन्हा माझ्याकडे घेऊन या. बाई म्हटले ठीक असेल, काहीतरी कारण असेल. ती बाई घरी घेऊन गेली. 8 दिवस झाले, पुन्हा महाराजांकडे आली आणि सांगा ना महाराज काय करायचं, हा मुलानं गुळ खाणं बंद केलं पाहिजे. तर बाबांनी त्यांना समजून सांगितलं. समजून सांगितल्यानंतर मग ती महिला म्हटली, ती बाई म्हटली, काऊ बाबा हेच समजून सांगायचं होतं तर अगोदर 8 दिवसापूर्वी सांगायचं ना. तर बाबा म्हटले, आओ मावशी 8 दिवसापूर्वी मीच गुळ खात होतो, तर हे माझं ऐकल कसं? विठ्ठल 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 म्हणजे अधिकार म्हणजे आधी आपण करावं लागतं, मग इतरांना सांगावं लागतं, तर त्याचं सांगणं काय आहे? अधिकाराचं आहे. अजून पुढे जाऊन सांगायला गेलं तर सर्वांच्या परिचित उदाहरण आहे. ऐका, बाप मुलाला म्हणतो, ऐका बरं बाळ्या, जा एवढी बिडी पेटून घेऊन ये. काय म्हटले वडील मुलाला? हसले बा तुम्ही. एवढी बिडी पेटून घेऊन ये. मुलगा गेला, चुलीवरती बिडी धरली, बापापर्यंत जाईपर्यंत बिडी विझून गेली. बाप मुलाला म्हणतो, मूर्खा तुला जीवनात साधी बिडी पेटवता आली नाही, तू जीवनात कुठे यशस्वी व्हायचा, काय प्रगती करायचा, काय दिवे लावायचा? बाप म्हटला बरं. तरुण मुलं म्हणतात, आम्हाला चॅलेंज, आम्हाला आत्ता जातून पेटून घेऊन येतो. मुलगा गेला, चुलीवरती बिडी धरली आणि विजूच दिली नाही.
समजलं तुम्हाला? समजणे वाले को इशारा काफी, बरोबर. म्हणजे बघा, वीजच दिली नाही म्हणजे बिडी अशी जात आहे ती ओढल्याशिवाय पेटत. मला काही अनुभव नाही, तुमच्या अनुभवाचे बोल मांडते बघा इथं. बिडी अशी मंदार जात आहे ती ओढल्याशिवाय पेटत नाही. बापापर्यंत जाईपर्यंत बिडी अर्धी संपून गेली. अर्धी संपल्यानंतर बाप मुलाला म्हणतो, बिडी हातातून घेतली, बिडी ओढायला लागले आणि म्हटले, बाळ्या बिडी पिणं चांगलं नाही, या बिडीने शरीराचा नाश होऊन जाईल, तुझं आयुष्य संपून जाईल, अरे तुला समाजात किंमत राहणार नाही. एका एका झुरक्याला एक एक उपदेश. ऐकल का हो मुलगा? मुलगा म्हणला, बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला चिकटली तरी बिडी नावाची वस्तू वजा करत नाही आणि मला सांगता बिडी पिणं चांगलं नाही. बापाला वाटत असेल आपल्या मुलानं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलेलं ऐकावं, बिडी पिऊ नये, सिगारेट पिऊ नये, तंबाखू खाऊ नये, नाना प्रकारची व्यसनं करू नये, तर अगोदर बापानं त्या गोष्टी अनुभवल्या पाहिजे, त्या गोष्टी केल्या पाहिजे, तरच मुलगा ते सांगितलेलं ऐकेल. याला म्हणायचं अधिकार. अधिकार म्हणजे आधी आपण करायचं, मग इतरांना सांगायचं, याला अधिकार म्हणतात. तसं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं सांगणं अधिकाराचं आहे. अधिकार तैसा करोपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ. जगद्गुरु तुकोबारायांचं सांगणं अधिकाराचं आहे. त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे. तुकाराम 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 नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, हे नाम घेता कापे यम. धन्य तुकोबाच मरेत, धन्य तुकोबाच मरेत, धन्य तुकोबाच मरेत, धन्य तुकोबाच मरेत. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, समर्थ. वा, फार गोड. अधिक टिट फॉर टॅट, जशास तसं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, की ज्यांचं नाव घेतल्यानंतर यमाच्या ह्या अंगाला काय सुटावा, कंप सुटावा, थरकाप सुटावा. एवढा मोठा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, की माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या गाथारूपी वया आहे त्या पाण्यामध्ये काय केलं. जळी दगडाचा इतवया, 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 जळी दगडाचा इतवया. धन्य तुकोबा समर्थ, 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 धन्य तुकोबा समर्थ. रे जळी दगडाचा इतवया, हरेला जायचा लाया, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. हे जळी दगडाचा इतवया, हरेला जायचा लाया, धन्य तुकोबा समर्थ, केला पुरुषार्थ, केला पुरुषार्थ. जळी दगड
दगडा सहित वया तारी आल्या जैशाला ह्या जशा पाण्यावर लाह्या तरंगाव्या तशा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा त्या पाण्यावरती तरंगला. महिला मंडळ, मी जर तुमच्याकडे एक बादलीभर पाणी दिलं, काही कागद दिले आणि म्हटलं महिला मंडळ ही कागद जशाच्या तशी मला द्या पाण्यात, द्याल का? बोला ना. कोरडे द्याल का? नाही. पण एवढा मोठा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा आहे की ती गाथारूपी वया त्यांनी पाण्यामध्ये जशाच तशा आपल्या सर्वांना दिल्या. म्हणजे बघा, असे असणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांचं सांगणं अधिकाराचं आहे, पण नुसतं अधिकाराचं असून चालत नाही, ते अनुभवाचं सुद्धा असलं पाहिजे. अनुभवा व्यतिरिक्त माणसानं बोलू नाही. आता महिला मंडळ, किती अभंग पाठ असणं याला किंमत आहे का किती यांचा अर्थ कळणं याला किंमत आहे? बोला ना. किती यांचा अर्थ कळणं याला किंमत आहे. आता किती यांचा अर्थ कळणं याला किंमत आहे का किती अनुभवात येणं याला किंमत आहे? बोलता नाही येत का तुम्हाला? भांडणामध्ये कसं बोलता तसंच बोला. म्हणजे बघा, किती अनुभवात येणं याला किंमत आहे. बघा, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान एक तरी बोवी अनुभवावी एक तरी ओवे अनुभवावी अनुभवावे एक तरी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवे श्रेष्ठ ज्ञान श्रेष्ठ ज्ञान देवे श्रेष्ठ ज्ञान एक तरी भोगी अनुभवावी एक तरी भोगी एक तरी ओवे अनुभवावी जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव येत नाही तोपर्यंत ती गोष्ट करत राहायची. बघा, आता एका गावामध्ये कीर्तनासाठी गेले. आता हे जसं सप्ताहाचं कीर्तन आहे तसं पाथर्डीकर एक गाव आहे, ते इकडं कीर्तनाला गेले आणि गेल्यानंतर कीर्तन झालं. कीर्तन संपल्यानंतर 2-4 महिला मंडळ दर्शना करता आल्या आणि म्हटलं, ताई फार गोड कीर्तन केलं, फार मनाला पटलं, पण ऐका ना, दरवर्षी सप्ताह करतो, या सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण असतं, हरिपाठ असतो, काकडा असतो, त्याचप्रमाणे संध्याकाळी हरिकीर्तन असतं, पण मला एक प्रश्न पडलाय, आम्हाला सर्वांना प्रश्न पडलाय, दरवर्षी हे सर्व करतो, पण हे पारायण 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 कुठपर्यंत करायचं? काय विचारलं? हे पारायण 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 कुठपर्यंत करायचं? आता तुम्ही करताय, ज्ञानेश्वरीचं साईचरित्र पारायण करतात, असं काहींनी विचारलं, हे पारायण पारायण कुठपर्यंत करायचं? म्हटलं, मावशी, जोपर्यंत तुम्ही नारायण होत नाही तुम्ही तोपर्यंत काय करायचं? पारायण करायचं. कीर्तन 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 कुठपर्यंत करायचं? हो या अंग हरिरूप, जोपर्यंत हरीचे रूप होत नाही तोपर्यंत काय करायचं? कीर्तन करायचं. म्हणजे जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव येत नाही तोपर्यंत त्या गोष्टी करत राहायच्या. तसं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं सांगणं अधिकाराचं आहे आणि अनुभवाचं सुद्धा आहे. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, किंवा हा घ्या माझा अनुभव, भक्ती भाव भाग्याचा तुका म्हणे चाखोनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. अशी अनेक प्रमाणे सांगता येतील की जगद्गुरु तुकोबरायांचं सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे, पण नुसतं अधिकाराचं आणि अनुभवाचं असून चालत नाही, ते हिताचं सुद्धा असलं पाहिजे. हिताचं असेल तर कुणीही कुणाचं ऐकावं, हिताचं असेल तर ऐकायला हरकत नाही. कदाचित एखाद्या वेळेस लहान लेकरू मोठ्याला सांगत असेल, लहानाचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्यानं सुद्धा छोट्याचं ऐकलं पाहिजे. कदाचित एखाद्या वेळेस बघा, मुलगा बापाला सांगत असेल, मुलाचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं सुद्धा मुलाचं ऐकलं पाहिजे. आता बघा, म्हणजे आता उदाहरण सांगते, मग तुमच्या लक्षात येईल. मी तुमच्यापेक्षा वयानं कशी आहे?
लहान आहे. मग या ठिकाणी तुम्ही माझ्या वयाची ज्ञानाची तुलना करायची का? बोला ना. वयाच्या प्रबोधे विचार जा नाही, समान तो देही बालकाच्या. वयाला शोभेल असे विचार नसतील तर त्याला काय म्हणतात? बालिश म्हणतात, त्याला पोरकट म्हणतात. म्हणजे माणसाचं वय वाढलं म्हणजे त्याला अक्कल येते असं नाही. काही काही लोक म्हणतात ताई आम्ही उगाच पांढरे नाही झालो. अहो बाबा तुम्हाला कॅल्शियम कमी पडलं. पांढरे होण्याचा ज्ञानाचा तीळ मात्र सुद्धा संबंध. मूर्खस्य गात्रानी वर्धन्ति किंतु ज्ञानम न वर्धन्ति. मूर्ख माणसाचे अवयव वाढतात, त्याचं ज्ञान वाढत. पुरुष मंडळी ऐका बरं, माफी मागून सांगते, तुमच्या चेहऱ्यावर ही मिशी आली, तिला तुम्ही कोणतं खत घातलं, औषध घातलं, फवारणी केली, पाणी घातलं, काय घातलं म्हणजे ती आली. या गोष्टी टायमिंगला होत असतात. म्हणजे वयाला शोभेल असे विचार माणसाचे असले पाहिजे. कदाचित शब्दाकडे लक्ष ठेवा बरं, अंडरलाईन करून ठेवा. कदाचित एखाद्या वेळेस पत्नी पतीला सांगत असेल, पत्नीचं सांगणं पतीच्या हिताचं असेल तर पतीनं सुद्धा पत्नीचं, पतीनं सुद्धा पत्नीचं, पतीनं सुद्धा पत्नीचं ऐकलं पाहिजे. पण कधी हिताचं असेल तर. पत्नी हिताचं सांगते बघा. रात्रीच्या वेळेस दोघं जेवायला बसतात. जेवायला बसले की 8 वाजेला पत्नीच्या हितागुजाच्या गप्पा चालू होत्या. पत्नी म्हणते स्वामी ऐका ना मला तुमच्याशी बोलायचंय. तो म्हणतो बोल ना, रागवणार तर नाही ना? म्हणे नाही रागवणार, बोल. म्हणे अहो तुमच्या भावाकडे बघावं तर त्यांच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही. ऐका ना, माझं मडं गेलं आयुष्य कष्ट करून करून राबून राबून, पण आपल्या लेकरा बाळांकडे बघा आणि मी सांगते वेगळं, मी सांगते वेगळं. असं मी नाही म्हणत, असं तुम्ही म्हणता. असं जर पत्नी पतीला म्हणत असेल तर हे पतीनं पत्नीचं ऐकलं नाही पाहिजे. या उलट पत्नी पतीला म्हणत असेल स्वामी ऐका ना, तुम्ही जी दारू पिताय ना, जे व्यसन करताय ना, त्या व्यसनामुळे तुमच्या शरीराचा नाश होत चाललाय, तुमचं आयुष्य संपत चाललंय. अहो लेकरा बाळांच्या शिक्षणावरती परिणाम होतोय, संसार रस्त्यावर येईल, उद्ध्वस्त होईल, समाजात ताटमान करून चालता येणार नाही. अहो पाहुणे रावळे तुम्हाला किंमत देणार नाही, तुमचं आयुष्य संपून जाईल. कधी मारताल हे सांगता येत नाही. म्हणून ऐका, हात जोडून विनंती करते, दारू नावाच्या व्यसनापासून दूर राहा. हे जर पत्नी पतीला कळकळीनं सांगत असेल तर हे पतीनं पत्नीचं ऐकलं पाहिजे का? ते आपल्या हिताचं आहे. तसं माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचं सांगणं हिताचं आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, करोन यामन शुद्ध भावे किंवा ऐके रे जना, तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. आता जगद्गुरु तुकोबऱ्यांचं सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे, हिताचं आहे. पण शास्त्र सांगतं काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू. दुसरी गोष्ट, काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू. कोणत्या गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये? क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्थ अपुली वाचा शिणू नये. क्रोधी माणूस असेल, अविश्वासू माणूस असेल, मूर्ख माणूस असेल तर त्याला सांगत बसून आपली वेळ आणि एनर्जी वाया घालवायची नाही. अहो जर त्याच्यात बदलच होत नसेल तर सांगून उपयोग. आता सगळेजण सारख्या लेवलचे नसतात, प्रत्येक जण वेगवेगळ्या विचाराचे असतात. आता सगळ्यांना सप्त भाव वाटतो का? बोला ना, भाव वाटतो का? काही काही असे असतात, हे पॉम्पलेट पाहिलं, हातात घेतलं, ते हँडल बघितलं की म्हणजे दर झोपू देत नाही राहता 8 दिवस. पहाट काकडा, पुन्हा सकाळी पारायण, त्याच्यानंतर हरिपाठ कीर्तन, झोपूच देत नाही. असे काही विचाराचे असतात. म्हणून त्यांना सांगत बसून आपली वेळ आणि एनर्जी वाया घालवायची. बदलतच नसेल तर त्याला सांगत बसू नये. आता बघा, घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही, मग सूर्य नाही का? बोला ना, सूर्य नाही का? महिला मंडळ, सूर्य आहे, पण घुबडाला का मान्य नाही? तर घुबडाला दिवसा दिसत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. मानतच नसेल तर सांगत बसायचं. तू का म्हणे आईशी, बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. मायबाप दगडात बदल होतो पण माणसात होत. एक दगड एकदा मंदिरात जातो तर त्याचा देव बनतो. एक दगड एकदा मंदिरात जातो तर त्याचा देव बनतो. हा दगड दिवसातून 3 मंदिरात जातो पण दगडच राहतो. हे माणसाची काय आहे? अधोगती आहे. एका चक्रात दगडात बदल झाला, हा चक्रा मारू मारू चक्कर येऊन पडला.
पण बदल झाला. बदल होणं काळाची गरज आहे. तुका म्हणी आईशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. याच्यावरती वैकुंठवासी नामदेव महाराज बठाडे गुरुवर्य फार सुंदर उदाहरण सांगायचे. आता विनोद आहे बरं, 4G लक्षपूर्वक ऐका. विनोदानं सांगायचे बाबा, तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. लक्षपूर्वक जर ऐकलं तर तुमच्या विनोद लक्षात येईल. ऐका, एक मूर्ख माणूस रेल्वेनं प्रवास करत होता. मागचे मंडळी तिकडे बसलेले जेवणासाठी, त्यांनी ऐका, एक मूर्ख माणूस रेल्वेनं प्रवास करत होता. रेल्वेनं प्रवास करत असताना त्याला रिझर्वेशनचं सगळ्यात वरचं शीट मिळालं. 3 शीटा असतात. ज्यांनी ज्यांनी रेल्वेनं प्रवास केलाय त्यांना माहिती आहे. रिझर्वेशनचे 3 शीटा असतात, त्यातलं सगळ्यात वरचं शीट त्या मूर्ख माणसाला मिळालं. आणि त्या रेल्वेमध्ये बसल्यानंतर त्या मूर्ख माणसाला जुलाब लागले. काय लागले? जुलाब लागले. जुलाब लागल्यानंतर वरच्या शीटवर चढ, टॉयलेट बाथरूमकडे जा. वरच्या शीटवर चढ, टॉयलेट बाथरूमकडे जा. वरच्या शीटवर चढ, टॉयलेट बाथरूमकडे जा. दिवसभरच्या प्रवासात तो एवढा थकला, जसा घरी आला तसा पटकन खाली बसला. खाली बसल्याबरोबर पत्नी थोडी हुशार होती. पत्नी म्हणली, एवढं थकायला काय झालं? दिवसभर रेल्वेनं तो प्रवास केलाय. मग त्यानं घडलेला प्रकार सांगितला. अगं सती, काय झालं ऐक. रेल्वेत 3 शीटा असतात रिझर्वेशनचं, त्यातलं वरचं शीट मला मिळालं आणि बसल्यानंतर मला जुलाब लागले. जुलाब लागल्यामुळे वरच्या शीटवर चढ, टॉयलेट बाथरूमकडे जा. वरच्या शीटवर चढ, टॉयलेट बाथरूमकडे जा. वरच्या शीटवर चढ, टॉयलेट बाथरूमकडे जा. दिवसभरच्या प्रवासात शरीरातली शक्ती संपून गेली. शरीर शक्तिहीन झालं. म्हणून जसा घरी आलं तसं पटकन खाली बसलो. पत्नी म्हटली, हो एवढे थकले, एवढी शक्ती नाहीशी झाली. स्वामी, एवढा त्रास तुम्हाला होत होता, मग एक काम करायचं ना. पत्नी थोडी हुशार होती बरं. संसारात एकानं हुशार असावं लागतं. जर दोघंही हुशार असले तरी संसार होऊ शकत नाही, आणि दोघंही वेडे असले तरी होऊ शकत. एक जण हुशार असावं लागतं. पत्नी थोडी हुशार होती. पत्नी म्हटली, स्वामी एवढा त्रास तुम्हाला झाला? हो ना ग, फारच त्रास झाला. मग एक काम करायचं ना म्हणे तुम्ही. अहो, वरच्या शीट खालच्या शीटवर बसलेल्या व्यक्तीला विनंती करायची की बाबा रे, माझी तब्येत काही बरी नाही, तू माझ्या शीटवर बस, मी तुझ्या शीटवर, तू माझ्या शीटवर बस, मी तुझ्या शीटवर बसतो. मग पती म्हटलं, एवढं सोपं मला कळालं नाही होय. म्हणे मग का बसले नाही? अगं खालच्या शीटवर कोणी बसलंच नव्हतं तर म्हणू कुणाला? विठाल विठाल विठाला 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 टाळी वाजवा. खालच्या शीटवर कोणी बसलं नव्हतं तर मग बसायचं ना त्यानं. तू का म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. अशा दगडाला काही उपदेश करून काही उपयोग आहे का? नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, क्रोधी असेल, अविश्वासू असेल, मूर्ख माणूस असेल तर याला सांगत बसून आपली वेळ आणि एनर्जी वाया घालवायची नाही. पण शास्त्र तिसरी गोष्ट सांगतं, काही गोष्टी न विचारल्या तरी सांगाव्या, न विचारता सांगाव्या. कोणत्या? एखादा व्यक्ती 2ही डोळ्यांना आंधळा आहे, त्याला दिसत नाही, तो समोरून चाललाय, समोर मोठा खड्डा आहे, तो व्यक्ती आंधळा व्यक्ती त्या खड्ड्यामध्ये पडणार हे आपल्याला दिसतंय. मग आपण त्या आंधळ्या व्यक्तीला रस्ता विचारण्याची वाट बघत बसू? त्याला न विचारता खड्ड्यात ढकलून देणे हे आपलं काय? त्याला न विचारता रस्ता दाखवणे हे आपलं काय आहे? कर्तव्य आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अंधळा अंधकुपी पडता मग देखणेनी लावावे सत्पता, तेवी ज्ञानंद दुःखी बुडता त्यासी उद्धाराय तत्वता मी प्रार्थित असे. म्हणजे एखादा व्यक्ती 2ही डोळ्यांना आंधळा असेल, त्याला दिसत नसेल तर त्याला रस्ता विचारण्याची वाट आपण बघत बसू? त्याला न विचारता रस्ता दाखवणे आपलं काय आहे? कर्तव्य आहे. तसे तुम्ही आम्ही म्हणजे काय आहोत? तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरोनी खऱ्या देवा. तुम्ही आपण कसे आहोत? आंधळे आहोत. आपण परमार्थापासून दूर चाललोय, आपल्याला दिसत नाही, पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना दिसतंय. म्हणून त्यांना रस्ता दाखवण्याचं काम केलं अभंगाच्या पहिल्या सांगतो तुम्हासे विठ्ठला
सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला सांगतो भजारे नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी जन्म वाया हरिता दुरावत दुरे हरिता बरोबर रे दुरावत दुरे नाही तरी गेला जन्म वाया 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 करीतो जोरदार टाळी वाजवायला फार गोड. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. आता अभंगातला पहिला शब्द सांगितलाय बरं, फक्त सांगतो. काय सांगतो. आता पुढचा शब्द तुम्हासी. काय आलाय पुढचा? तुम्हासी. सांगतो तुम्हासी. तुम्हासी म्हणजे कोणासी? महाराज लोकांची का पुढाऱ्यांची? नाही नाही, सांगतो तुम्हासी म्हणजे प्रत्येकाला सांगितलं की बाबा रे काय करा, भजन करा. परमार्थ जो आहे ना मायबाप, तो प्रत्येक व्यक्तीला करता येतो. परमार्थामध्ये कुठल्याच गोष्टीची अट नाही, ना जातीची, ना वयाची, ना आडनावाची, ना श्रीमंतीची, कुठल्याच गोष्टी. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर यारे यारे लाला थोर यासी भलती नारी नर करावा विचार नलग चिंता कवनाचे नलग चिंता कवनाचे यारे यारे लाला थोर याती भलती नारी नर यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर यासी भलती नारी नर यारे यारे लाला थोर यासी भलती नारी नर नारी नर. परमार्थ जो आहे तो प्रत्येकाला करता येतो. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. नर अथवा नारी या ठिकाणी कुठलाच भेद केला जात, कुठल्या धर्माचा नाही, जातीचा नाही, कुठलाच केला जात नाही. जातवीत गोत कुळ शिळ मात भजका त्वरित भावनायुक्त. फक्त भावनायुक्त अंतकरणानं काय करायचं? त्याचं भजन करायचं. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्र अनेक प्रमाणे सांगता येतील. खटनट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पिटी व्हावे चोखा मेळा सकळासी येथे आहे. अनेक प्रमाण आहे. म्हणून परमार्थ जो आहे तो प्रत्येकाला करता येतो. तसं प्रपंचाकरता प्रत्येक गोष्टीची अट आहे. वयाची, संपत्तीची, आडनावाची, जातीची, कुळाची, प्रत्येक गोष्टीची अट आहे. उदाहरण आहे. आता प्रपंचातलं उदाहरण म्हणजे लग्न घ्या. लग्नाकरता प्रत्येक गोष्टीची अट आहे. वयाची आहे, संपत्तीची आहे, आडनावाची आहे, जातीची आहे, कुळाची आहे, प्रत्येक बघितलं जातं. लग्न करायचं म्हणलं की प्रत्येक गोष्ट बघितली जाते. आता उदाहरण सांगते. आता हा मुलगा बसलाय समोरचा, याला ठरवलं मला लग्न करायचं. या तो बघा, तो लाजला. तुझं नाही, आता उदाहरण
घेतो आपण फक्त. फॉर एक्झाम्पल, या मुलाने ठरवलं मला लग्न करायचं, येईल का करता? बोला ना, नाही येणार का? त्याचं वय लहान आहे, म्हणजे लग्नाकरता प्रत्येक गोष्टीची अट आहे. याच्या उलट त्या 80 वर्षाचे आजोबा हात जोडून, उदाहरण आहे फॉर एक्झाम्पल, बाबांनी ठरवलं मला लग्न करायचं, येईल का करता? चष्मा येईल का? नाही येणार का? बाबांचं वय ओलांडून गेलं. म्हणजे लग्न करता प्रत्येक गोष्टीची आहे अट आहे, वयाची आहे, संपत्तीची, आडनावाची, जातीची, कुळाची, प्रत्येकाची. पण याच्या उलट परमार्थ घ्या. या लहान लेकरानं ठरवलं मला हापसेताईंचं कीर्तन ऐकायचं, आला, बसला, टाळी वाजवली, काही प्रॉब्लेम नाही. बाबांनी ठरवलं मला हापसेताईंचं कीर्तन ऐकायचं, आले, बसले, टाळी वाजवली, काही प्रॉब्लेम. म्हणजे परमार्थ जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला करता येतो. अगदी 5 वर्षाच्या ध्रुवबाळापासून तर 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत परमार्थ प्रत्येकाला करता येतो. तसं प्रपंच करण्याकरता प्रत्येक गोष्टीची अट आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. भजा म्हणजे काय? काय करा 24 तास गळ्यामध्ये टाळ घाला देवाचं भजन करा असं नाही. भजा म्हणजे काय? आपल्याला आपल्या जीवनाची इति कर्तव्यता समजून घेणं. भगवान परमात्म्यानं हा नरदेह कशाला दिलाय? देव, देश, धर्म यांची सेवा करणं, याच्याकरता हा नरदेह मिळालाय. देवे दिला देह तो झाला या फाटा बाधिके भजना गोमटा तो या झाला फाटा वादिकेचा. भजना करता दिलाय, पण माणसानं त्याचा वापर भोजना करता दिलाय केलाय. म्हणजे ज्याच्या करता दिलाय ना माईबाप त्याच्याच करता करा. बहुमोल किमतीचा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालाय. हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार. नरदेह दुर्लभ जाणा, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदन, वासुदेव 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 म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. असं ऐकल्यावर नाचतच राहू वाटतं ना, फार गोड. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना रे, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. जय श्रीराम. फार गोड भेटलाय आपल्याला, तुम्हाला आम्हाला हा नरदेह. पण तुम्हाला आम्हाला या नरदेहाची किंमत कळत? हा नरदेह सहजासहजी मिळत नाही माईबाप. आणि या नरदेहाची किंमत सांगायला तर वेळ पण फार थोडाच राहिलाय, फक्त 15-20 मिनिटं राहिले. म्हणजे बघा, बहुमोल किमतीचा नरदेह मिळालाय, पण या नरदेहाची किंमत कळत नाही. बघा, हा नरदेह ज्यावेळेस पाप पुण्य समान होतं त्यावेळेस एकदा हा नरदेह प्राप्त होतो. ज्यावेळेस 184चा फेरा पूर्ण होतो त्याच वेळेस एकदा हा नरदेह प्राप्त होतो. आणि तुम्हाला आम्हाला हा नरदेह आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा तुम्हाला आम्हाला
पावला हा देह काकटाळीयाय पावला हा देह काकटाळीयाय पावला हा जय हो पावला हा देह काकटाळी न्याय न घडे उपाय घडो आले. आंधळ्याच्या हातात सापडा वाताचा तुम्हाला आम्हाला मिळालाय. पण तुम्हाला आम्हाला या नरदेहाची किंमत कळत, या नरदेहाची किंमत कळाली असती, पुरुष मंडळी महिला मंडळ बांधावरनं भांडणं झालीच नसती. या नरदेहाची किंमत कळाली असती तर दारूची दुकानं कधीच बंद पडली असती. या नरदेहाची किंमत कळाली असती तर आमच्या महिला मंडळानं 2 भावांना कधी विभक्त केलंच नसतं. पण या नरदेहाची किंमत कळत, या नरदेहाची किंमत कळाली असती तर घराला कपाटाला कुलप लावायची गरज पडली. मग तुम्ही म्हणता संपत्ती काय रस्त्यावर ठेवायची का? रस्त्यावर ठेवायची गोष्ट आहे का? पहिल्या काळचे लोक ठेवत नव्हते का मायबाप? पहिल्या काळी गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराजांच्या काळामध्ये संपत्ती कुठे ठेवायचे लोक? फेट्यात, पगडीमध्ये. ज्याच्या डोक्याला फेटा तो रुबाबातला माणूस, ती पगडी रिकामी नव्हती, त्यात धन असायचं, ऐवज असायच्या, मोहरा असायच्या. ती फेटा, ती पगडी रिकामी नव्हती. पण पहिल्या काळची जी लोक होती ती अगदी गंगेच्या पाण्यासारखी होती, निर्मळ अंतकरणाची. जैसी गंगा वाहे तैसे जाते मन, भगवंत जाण तयाजवळी जैसी गंगावान. गंगेच्या पाण्यासारखी होती. पण आता तशी राहिली म्हणून घरात कपाट आली. का? माणसंच कपटी झाली. हेच त्याच्या मागचं कारण आहे, दुसरं काहीच नाही. म्हणजे बघा, तुम्हाला आम्हाला या नरदेहाची किंमत कळत, बहुमोल किमतीचा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालाय. म्हणून या नरदेहाला आल्यानंतर काय करा? देवाचं भजन करा. या मुखानं काय करा? देवाचं भजन करा. जर नाही भजन केलं तर तुमचं आमचं जीवन निरर्थक आहे. कसं निरर्थक आहे? ऐका, शिखांचे धर्मगुरु गुरु नानकांचा सुंदर दोहा आहे. पंछी पंख बिना, हस्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, कूप नीर बिना, धेनु शीर बिना, वेशा पुत्र पिता भी नहीं ना. सुमिरन करले हो राम, सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरी नाम बिना तेरी, बीती उमर हरी नाम बिना. सुमिरन कर, सुमिरन कर मेरे मना, सुमिरन कर मेरे मना तेरी, बीती उमर हरी नाम बिना तेरी, बीती उमर हरी नाम बिना. सुमिरन कर. म्हणून जीवन जगत असताना देवाचं नाव या मुखाला आलं पाहिजे. जीवन जगत असताना देवाचं नाम जर या मुखाला आलं नाही तर त्याचं जीवन हे पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे आहे. जीवन जगत असताना या मुखाला जर भगवान परमात्म्याचं नाव आलं नाही तर त्याचं जीवन दात पडलेल्या हत्तीप्रमाणे आहे. जीवन जगत असताना देवाचं नाव या मुखाला आलं नाही तर त्याचं जीवन हे पाणी न लागलेल्या विहिरीप्रमाणे आहे.
जीवन जगत असताना देवाचं नाव जर या मुखाला आलं नाही तर त्याचं नाव हे सौभाग्य हरपलेल्या स्त्रीप्रमाणे त्याचं जीवन आहे. जीवन जगत असताना देवाचं नाव जर या मुखाला आलं नाही, ऐकायला कठीण आहे मायबाप, पण सत्य सांगेन, त्याचं जीवन हे वेशेच्या पोटी जन्माला आलेली जी मुलगी असते ना, तिला त्या मुलाला बापाचं नाव कुणाला सांगावं असं त्याचं जीवन आहे. म्हणून जीवन जगत असताना देवाचं नाव या मुखाला आलं पाहिजे. बघा, जर तुमचं आमचं जीवन हे देवाच्या भजनाव्यतिरिक्त असेल तर त्याचं तोंड हे तोंड नसेल तर सापाचं वारुळ असेल. नामे विनमुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नवे काळ सर्पाही. ते तोंड तोंड राहत नाही तर सापाचं काय होतं? वारुळ होतं, बीळ होतं. म्हणून ज्याला ज्याला वाटत असेल आपलं तोंड सापाचं बीळ नाही, सापाचं वारुळ नाही, त्यानं माझ्याबरोबर 2 हात वर करून मोठ्या प्रेमानं भजन करतील. घ्या वरती हात सर्वांनी, जे मागं बसले त्यांनी पण मोठ्या प्रेमानं भजन करायचे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 जगदंबा
या खाली आत सर्वांनी सर्वांनी टाळी वाजवा. क्या हा बात फार गोड. आमच्या प्रतीक दादांसाठी त्याचप्रमाणे सर्व महाराज मंडळींसाठी फार सुंदर भजन केलं आणि तुमच्यासाठी पण बरं. याकरताच अभंग निवडला होतो. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला आणि तुम्ही ते भजन केलं म्हणून आनंद वाटला. ज्याच्याकरता दिले त्याच्याकरता त्याचा वापर करतायत म्हणून आनंद वाटला. सुंदर आयोजन नियोजन तुमचं आहे. एवढे हार बघितले माझीच हार झाल्यासारखं मला वाटलं. दररोज आहे का असं? वा फार सुंदर. परमार्थाबद्दल खूप प्रेम आपुलकी तुमची यातून दिसून आली. म्हणजे बघा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग होता. वेळ आपली संपत आली. अभंग सुटला नाही. फक्त 2 शब्द सांगता आले. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा आमचा जन्म वायाला जाईल जर देवाचं भजन केलं नाही तर. मग आपण म्हटलं अगोदर संसार करू. एकदा का संसाराची भरोबरी झाली मग परमार्थ करायला मोकळे झालो. करिता भरोबरी दुरावसी दुरी बवाच ये पुरी वाहवसी. भरोबरी करणं म्हणजे हे करून पाहू ते करून पाहू पण संसार पूर्ण हो रावणासारख्या झाला नाही. तुमचं आमचं होईल का? एवढा गडगंज श्रीमंत असणारा रावण शुद्ध कांचनाची सप्तकोटी कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. गडगंज श्रीमंत होता. सामर्थ्यशाली होता. सगळे देव त्याच्या बंदीशाळेत होते. एवढा विद्वान होता. एवढा विद्वान होता. तुमच्या आमच्यासारखा नाही. तुमच्या आमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे बघा. त्या मोबाईलमध्ये भगवान शंकराचं तांडव स्तोत्र लागतं. त्या तांडव स्तोत्राची रचना निर्माण कोणी केलंय? रावणानं केलेलं आहे. रावणानं बघा आपल्यासारख्या सामान्य जीवाला विद्वान माणसाला सुद्धा ते तांडव स्तोत्र वाचायला 8-8 दिवस जातात. आम्हाला सुद्धा जातात. पण त्याची रचना निर्माण कोणी केलंय? रावणानं केलेला आहे. फार अवघड आहे ते. जटाटवी गलज्वल प्रवाह पावित असते कलेवलम निलंबितं भुजंग तुंगमाहि वड्ड 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 मणिनाद वड्ड वर्मय चकार चंड तांडवत्तलोतुन शिव शिव जटाकटार संभ्रमं भ्रमं निलिम्पणिर्झर विलोल वीच वल्लरी विराजमान मूर्ध्वनि धगत 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 ज्वलल्ल लाट पट्ट पावनि किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणा मम. पूर्ण म्हणजे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय सिद्धाय दिगंबराय तस्मै नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे कैलासराजा शिवचंद्रमौळे फणींद्रमाथा मुकुटधराय कारुण्य शंभो भवदुःखहार तुझ विना शंभो वंदकोण तारी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रभु रामचंद्र भगवान की नमः. हर हर पार्वती पते हर हर महादेव. येळकोट येळकोट. पवन सुत हनुमान की जय. म्हणजे बघा फार अवघड आहे ते तांडव स्तोत्र. पूर्ण म्हणले असते पण माझ्याकडे वेळ राहिला नाही. काय सांगावं हेच मला कळेना. कारण की वेळ इतका पटकन निघून गेलं. ही घड्याळ फार सैताने थांबतच नाही.
थांबायचं नावही घेत नाही, पण संकल्पित वेळेमध्ये थांबलं पाहिजे. म्हणून रावणासारख्याचा पूर्ण झाला नाही, तुमचा आमचा होणार. जेवढी बरोबरी करू तेवढं देवापासून दूर जाऊ, आणि एक दिवस या भवसिंधूच्या पुरामध्ये तुम्हा आम्हा जीवाला वाहून जावं लागेल. मग देवाचं भजन करायला काय लागतं, तर काही नलगे एक भावाचे कारण. तुका म्हणे आण विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. तुम्हाला चाल म्हणायची होती का? वेळ झालाय म्हणून सरळ घेतलं बरं. म्हणून सुंदर असं अभंगावरती विवेचन करण्याचा प्रयत्न केला. हे विवेचन असंच असू शकतं असं मी गॅरंटीने सांगू शकत नाही, पण जसं गुरुवारी यांच्या तोंडून श्रवण करण्याकरता मिळालंय तेच मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची, या न्यायाप्रमाणे बोलणे मायबाप. एखादा चुकीचा शब्द असेल तर बुद्धीचे दोष असतील, जे बरोबर असेल ते तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाचं फळ असेल. बघा, सुंदर आयोजन नियोजन सर्व मंडळीने या ठिकाणी केलेलं आहे. आजचा सप्ताहाचा हा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा झाली, आणि आता सेवा झाल्यानंतर अन्नदान देखील आहे, महाप्रसाद आहे. ज्यांचा महाप्रसाद आहे असे असणारे हरिभक्त परायण स्वर्गीय अन्याबापू केशव लहारे यांच्या स्मरणार्थ श्रीमान विष्णुपंत अन्याबापू लहारे आणि श्रीमान तात्यासाहेब अन्याबापू लहारे यांचा महाप्रसाद आहे. सर्व गायनाचार्य मंडळी महाराज मंडळी सर्वांचे देखील आभार. आता वेळ राहिला नाही तर तुमचा नावलौकिक तर केलाच असता. म्हणून बघा, सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करण्याच्या अगोदर या दानशूर दात्यांचे पुनश्च एकदा आभार ऋण व्यक्त करते. दातृत्व हे सर्वात श्रेष्ठ, अन्नदानम महत्दानम, सर्व दानांमध्ये श्रेष्ठ दान म्हणजे कोणतं दान? अन्नदान. म्हणून सप्ताहामध्ये हरिकीर्तन असताना अन्नदान देखील, हरिकीर्तनाने मन भरतं आणि अन्नदानानं पोट भरतं. म्हणून दोनही या गोष्टी या ठिकाणं आहे. म्हणून पुन्हा एकदा बघा, मी ही पत्रिका जी वाचली ना, त्या पत्रिका वाचल्यानंतर त्यामध्ये एवढे दानशूर दाते आहेत. महाभारतामध्ये एक कर्ण होता, बरोबर बाबा? महाभारतामध्ये एक कर्ण होता, पण आजच्या या खंडोबाच्या वागडीच्या पत्रिकेमध्ये अनेक कर्ण एकत्र होऊन या ठिकाणी दान करताय. त्या सर्व भाविक भक्तांचे पुनश्च एकदा आभार. दान केलंच पाहिजे, तेच धन तुमच्या बरोबर येणार आहे. नाहीतर तुम्ही आयुष्यभर धन 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 करत राहिले तर शेवटी पत्रिकेत निधनच लिहावं लागणार आहे. ते धन तुमच्या बरोबर येणार. म्हणून आपण आपल्या धनातील काही भाग देव कार्याकरता, धर्म कार्याकरता, सप्ताह करता, अन्नदाना करता काय केला पाहिजे? खर्च केला पाहिजे. दातृत्व हे का श्रेष्ठ याच्यावरती उदाहरण सांगायचं होतं. तुम्ही म्हटले सांगा तर सांगण बरं, नाही तर या ठिकाणच लगेच जय विठ्ठल करून घेऊ. काय भजनी मंडळ सांगू का? आता तुम्ही म्हटले म्हणून सांगा. आता दातृत्व का श्रेष्ठ याच्यावरती एक छोटं 5 मिनिटातलं उदाहरण आहे, ऐका. दान, तुम्ही जे हे उदाहरण ऐकलं ना, जे जे दान करायचे राहिले असतील ना ते हे उदाहरण ऐकून दान करणार आहेत. दान का श्रेष्ठ ऐका. एक विरक्त महात्मे आहे, एका गावामध्ये अतिशय विरक्त आहेत. ते गावामध्ये आले की चैतन्य आल्यासारखं वाटायचं. गावातला प्रत्येक व्यक्ती म्हणायचा, बाबा आमच्या घरी चला, आमच्या घरी चला. बाबा म्हटले, मी प्रत्येकाच्या घरी येतो, पण जो कोणी माझ्या प्रश्नाची अगदी खरी खरी बरोबर उत्तर देईल त्याच्याच घरी मी येणार आहे. सगळेजण म्हणायला लागले, विचारा प्रश्न. 2च प्रश्न विचारले. मी देखील 2च प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न विचारला, सांगा तुमचं वय काय. दुसरा प्रश्न विचारला, सांगा तुमची संपत्ती किती. काय? पहिला प्रश्न विचारला, सांगा तुमचं वय काय, आणि दुसरा विचारला, सांगा तुमची संपत्ती. या 2च गोष्टी माणूस कधी खरं सांगत नाही, वय देखील सांगत नाही. गेल्या काही काळा 7-8 महिन्यापूर्वी लोक एसटीच्या अर्ध्या तिकिटासाठी 50शीतले कितीत गेले? 75त गेले. आणि 75त गेल्यानंतर नवीन जी आर आला, काय? लाडकी बहीण. मग म्हणायला लागले, केले कर्म झाले त्याची बघाले, उपजाले मेले आले. म्हणजे बघा, मग पस्तावा करायला लागले. मग काही उपयोग आहे का? नाही. मग माणूस वय सांगत नाही आणि संपत्ती देखील खरी सांगत नाही. संपत्ती पण सांगितली नाही पाहिजे, कारण की आजकालचा जमाना असा आहे, लोक हसून रडून विचारतील, हसून घेऊन जाते. म्हणून लोक संपत्ती सुद्धा सांगत नाही. त्या गावामध्ये महाराज आले. महाराजांनी 2 प्रश्न विचारले. पहिला विचारला, सांगा तुमचं वय काय. दुसरा विचारला, तुमची संपत्ती किती. सगळे सांगायला लागले, विचारा बाबा, विचारा बाबा. असं म्हटल्यानंतर बाबा म्हणले, गोंधळ करू नका, लाईन मध्ये उभा राहा, प्रत्येकाला प्रश्न विचारतो. पहिल्याला प्रश्न विचारला,
सांगा तुमचं वय किती, तुमची संपत्ती किती. पहिल्या व्यक्तीनं उत्तर दिलं, माझं वय आहे 20 वर्ष, संपत्ती आहे 2 लाख रुपये. पुढच्याला विचारलं, माझं वय आहे 30 वर्ष, संपत्ती आहे 3 लाख रुपये. असं विचारता विचारता पर्यंत लाईन अर्ध्यापर्यंत गेली. अर्ध्यामध्ये गावातील गडगंज सावकार उभा होता. त्या सावकाराला प्रश्न विचारला, सांगा तुमचं वय काय, संपत्ती किती. त्या सावकाराने उत्तर दिलं, माझं वय आहे 20 वर्ष, संपत्ती आहे 2 लाख रुपये. काय सांगितलं, 20 वर्ष वय आहे आणि संपत्ती 2 लाख रुपये. गावातले लोक चौताळून उठले. गावातले लोक म्हटले, अरे बाबा खोटं का बोलतोयस, बाबा काय तुला तुझ्या अर्ध्या संपत्तीतला हिस्सा मागणार आहे का. अरे लाखो रुपयाची तुझी इस्टेट आहे, जिल्हा विकत घ्यायची तुझी ताकद आहे आणि तू म्हणतो 2 लाख रुपये संपत्ती आहे. आम्ही कितीतरी जण याचे क्लासमेट आहोत, 60च्या दरम्यान याचं वय आहे आणि हा सांगतोय 20 वर्ष माझं वय आहे. कसं. बाबा म्हटले, ओरडू नका, मी विचारतो, शांत बसा. जसं आपले शांततेने गंगागिरी महाराज बोलायचे ना, अगदी तसंच. बाबांनी विचारलं, का खोटं बोलतोय बाबा, सांग ना. जिल्हा विकत घ्यायची तुझी ताकद आहे, अंगावरचे दागिने 10 तोळ्यांपेक्षा जास्त आहे आणि तू म्हणतो 2 लाख रुपये संपत्ती. अरे तुझ्या शरीर दृष्टीहून कळतंय तुझं वय 60च्या दरम्यान आहे आणि तू सांगतोय माझं वय 20 वर्ष आहे. कसं. ऐका बाबा, सांगतोय खरं, 60 वर्ष माझं वय आहे हे खरं आहे, पण 40 वर्षापर्यंत या नरदेहाला परमार्थ कळाला नाही. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली नाही, कधी आषाढी कार्तिकीची वारी केली नाही, कधी चांगलं बोललो नाही, चांगलं वागलो नाही. पण 40 वर्षानंतर असंच एक कीर्तन ऐकलं, जीवनामध्ये परिवर्तन झालं. त्या दिवशी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, चांगलं बोललो, आषाढी कार्तिकीची वारी केली, मोठमोठ्या लोकांचा, वडीलधाऱ्या माणसांचा मान मर्यादा ठेवली. त्या दिवसापासून आतापर्यंत 20 वर्ष पूर्ण झाले. हेच माझं खरं वय आहे. इथून मागचं वय वाया गेलं. बाबाला पटलं. बाबा म्हटले, आता वयाचं झालं, संपत्तीचं कसं. जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे, तू म्हणतो 2 लाख रुपये कसे. ऐका बाबा, जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे, खरं आहे, पण ऐका, या लाखो रुपयाच्या संपत्तीतून फक्त 2 लाख रुपये मी भगवत कार्याकरता खर्च केलेत, अन्नदाना खर्च केलेत, सप्ताह करता खर्च केलेत, देणगी करता खर्च केलेत. हेच धन माझ्या बरोबर येणार आहे, बाकीचं धन माझ्या बरोबर येणार. बाकीच्या धनावर वाटे करण्याकरता अनेक जण टपलेले आहे, ते धन माझ्या बरोबर येणार. म्हणून आपण आपल्या धनातील काही भाग भगवान परमात्म्याच्या कार्याकरता, सप्ताह करता, अन्नदाना करता काय केलं पाहिजे, खर्च केला पाहिजे. म्हणून जे जे भाविक देणगी द्यायचे राहिले असतील ते हे उदाहरण ऐकून नक्कीच देतील. आणि ज्यांनी ज्यांनी दिले त्यांचे पुनश्च एकदा आभार ऋण व्यक्त करेल. आदरणीय श्रीमान विष्णुपंत अण्णाबापू लहारे असतील, श्रीमान तात्यासाहेब अण्णाबापू लहारे असतील, या भाविक भक्तांचे, या दानशूर दात्यांचे पुनश्च एकदा आभार. सर्वांच्या चरणी समर्पित सेवा करण्याच्या अगोदर भगवान परमात्म्याच्या चरणी एक प्रार्थना करायची. पण सगळ्यांचा नामोल्लेख झाला बरं, पण यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे. कोण आहे? आनंदमय. त्यांनी दादांनी मला सांगितलं होतं अगोदर, पण बोलण्याच्या नादात ते राहून गेलं, त्याच्यावरती बोलायचं होतं, पण माफी मागते बरं, वेळ संपून गेला म्हणून बोलता आलं नाही. त्यांचं देखील यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे, अनेक ठिकाणी ते कार्यरत आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक आणि भगवान परमात्म्याच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल, हा जो सप्ताह चालू आहे असाच चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालू राहावा. सप्ताहाचं 100वें वर्ष असावं, ऐकणारे तुम्ही सर्वजण असावे आणि कीर्तन माझं असावं. तुम्ही म्हणताल, ताई देवाला मागितलं पण तुमचा स्वार्थ मागितला. माझा जरी स्वार्थ मागितला असेल तरी तुमचा पण मागितलाय बरं. आता याच्यातले काही 70 आहेत, काही 80 आहेत, काही 50 आहेत, म्हणजे 100 वर्षापर्यंत तुम्ही कितीच जाता, 150 जाता, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुमचं आयुष्य देखील मागून घेतलंय. एवढ्या वर्षापर्यंत म्हणजे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालू राहावा, एवढीच प्रार्थना गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलिंग नारायणगिरीजी महाराज यांच्या चरणी करू आणि त्यांच्या चरणी सेवा समर्पित करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय.